प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत हिरवी चटणी म्हणजे ग्रीन चटणी। ती सँडविच, पाणीपुरी, चाट, दहीवडा या सर्वांमध्ये वापरली जाते। तसेच वेज, नॉनव्हेज, कबाबमध्ये देखील सर्व केली जाते। एकदम चटपटीत, हिरवीगार अशी आणि बनवायला खूपच सोपी आणि पटकन बनणारी आहे। आणि एकदा ही चटणी बनवली की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस ठेवू शकता आणि आता सांगितल्याप्रमाणे अनेक पदार्थांमध्ये वापरू शकता। ही हिरवी चटणी तयार असल्यामुळे हे पदार्थ पटकन बनवता येतात। ही हिरवी चटणी बनवताना यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरले आहे, ज्यामुळे चटणीला दाटसरपणा येतो, टेक्स्चर येतो। तसेच हिरवीगार राहण्यासाठी सिक्रेट ही यामध्ये सांगितले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग लगेच बघूया हिरव्या चटणीची रेसिपी। हिरव्या चटणीसाठी सर्वप्रथम इथे मिक्सरच्या पॉटमध्ये साधारणतः 1 कप कोथिंबीर घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा कप इतकी पुदिन्याची पानं घ्यायची आहे। 2 हिरव्या मिरच्या मी घालत आहे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त घालू शकता। दोन लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला आहे। आणि त्यानंतर यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे फुटाण्याची डाळ घालायची आहे, याला डाळ्या देखील म्हणतात। यामुळे चटणीला दाटसरपणा येतो, ज्यामुळे ही सँडविच किंवा कबाबवर चांगल्या प्रकारे स्प्रेड करता येते। त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी सेंधा मीठ वापरला आहे। अर्धा चम्मच जिरे पावडर घालायची आहे। त्यानंतर टेस्ट बॅलन्स करण्यासाठी पाव चमचा साखर घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। त्यानंतर पाणी घालायचे आहे। त्यानंतर 2 ते 3 बर्फाचे तुकडे घालायचे आहे। मिक्सरमध्ये बारीक होताना मिक्सरच्या भांड्याच्या पात्याच्या उष्णतेमुळे चटणी काळी पडते, परंतु बर्फ घातल्यामुळे पाती गरम होत नाही, त्यामुळे चटणीचा रंग काळपट न पडता छान हिरवागार राहतो। तसेच लिंबामुळे पण चटणीचा रंग हिरवागार राहण्यास मदत होते। आता हे सर्व एकत्र छान बारीक होईपर्यंत ग्राइंड करून घ्यायचं आहे। बारीक वाटून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार आणखी तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट हिरवीगार ही चटणी तयार झाली आहे। तुम्ही ही चटणी सँडविचमध्ये, ब्रेडवर स्प्रेड करण्यासाठी, चाटवर, दहीवड्यावर घालण्यासाठी या चटणीचा वापर करू शकता। पाणीपुरीसाठी वापरताना मात्र आवश्यकतेनुसार आणखी थोडं पाणी मिक्स करून घेऊन थोडीशी पातळ करून घेऊन मग वापरावी लागेल। त्यासाठी चटणी पातळ केल्यानंतर यामध्ये मिठाचे प्रमाण टेस्ट बघून ॲडजस्ट करून घ्यावी लागेल। अशा प्रकारे मल्टीपर्पज अशी ग्रीन चटणी बनवून तयार झाली आहे। तर तुम्ही माझ्या पद्धतीने ही चटणी बनवून नक्की बघा। तर आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर करा। ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। मस्त खा आणि स्वस्त राहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।